राज्यामध्ये अतिवृष्टीनं थैमान घातलेलं आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. शेतकरी मोडून पडलेला आहे. मी आता धाराशिववरून येतो. राणीताई बारकोल नावाची एक महिला गेले 5 दिवस त्या ठिकाणी उपोषणाला बसली होती. अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीच्या धक्क्याने तिच्या सासऱ्याचं 10 दिवसापूर्वी निधन झालं आणि म्हणून ती 5व्या दिवशीच येऊन या सगळ्या व्यवस्थेला जबाबदार असणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी म्हणून उपोषणाला बसली होती. आणि काल तिनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला होता. आणि म्हणून त्या भगिनीची समजूत काढून तिला उपोषण सोडायला लावलं आणि परवाच्या दिवशी तिच्या सासऱ्याचं उत्तर कार्य आहे तिला घरी पाठवलं. म्हणजे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्यात. मी या दौऱ्यामध्ये जवळजवळ 5-6 आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना भेटी दिल्या, जे अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान सहन न झाल्यामुळं हवालदिल होऊन आत्महत्या केलेले अशी कुटुंब होती. म्हणजे शेतकरी खचलेला आहे, मोडून पडलेला आहे आणि या शेतकऱ्याला आधाराची गरज आहे. राज्यकर्त्याकडून खरं तर आधार देण्याच्या ऐवजी त्याच्या जखमीवर मीठ चोळण्याचंच काम चालू आहे असं दिसतं. 10 मेपासून सातत्यानं पाऊस पडतोय. राज्यातला एकही विभाग अतिवृष्टीतून सुटलेला नाही. सोलापूर जिल्ह्याचं बोलायचं झालं तर 110 पैकी 99 सर्कलमध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे आणि याच्यामध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे. काही ठिकाणी 8 ते 10 फूट जमिनीतली माती वाहून गेलेली आहे. काही ठिकाणी 4-5 फूट बाहेरचा भराव येऊन शेतात पडलेला आहे. विहिरी ढासळलेल्या आहेत. बोरमध्ये सगळा गाळ गेलेला आहे. गोटे वाहून गेलेले आहेत. जनावरं वाहून गेलेले आहेत. पिकांचं तर गणतीच करता येणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे. आणि ह्याचं कारण जलसंपदा विभागाचं आणि जिल्हा प्रशासनाचा समन्वयाचा अभाव. खरं तर जिल्हाधिकाऱ्यांना आपली जबाबदारी टाळता येणार नाही. नगर जिल्ह्यामध्ये संभाजीनगरमध्ये आणि अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टी होणार याचा रेड अलर्ट असताना 24 तास आधी माहिती होती. त्याचा अंदाज घेऊन खरं तर किंवा प्रत्यक्षात अतिवृष्टीला सुरुवात झाल्यानंतर ते पाणी सोलापूर जिल्ह्यापर्यंत पोचायला किमान 18 ते 20 तास लागणार होते. तेवढ्या दरम्यान एकूण पावसात पडणारा पाऊस आणि त्यातून येणारा पाण्याचा अंदाज घेऊन जर का पाणी आधीच सोडलं असतं वेगवेगळ्या जलाशयातून आणि पूर नियंत्रण करता आलं असतं. पण जिल्हा प्रशासन बेसावध राहिलं किंवा जिल्हा प्रशासनाला जलसंपदा विभागानं सावध केलं नाही आणि त्याचा त्रास मात्र नाहक शेतकऱ्याला झालेला आहे. ही जबाबदारी जिल्हा प्रशासनाला जलसंपदा विभागाला नाकारता येणार नाही. सरकारनं जी काही मदत दिलेली आहे ती अत्यंत तुटपुंजी मदत देण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. आणि तो म्हणजे एकतर 2024चा शासन निर्णय मागे घेतला. 2025च्या शासन निर्णयानुसार जिरायत क्षेत्रासाठी 8,500 रुपये, बागायतीसाठी 17,000 रुपये, बहुवार्षिक पिकासाठी 22,000 रुपये. ही काय मदत झाली का? कारण माढा तालुक्यातल्या एका शेतकऱ्याच्या शेतावर मी गेलेलो होतो. त्या ठिकाणी 2.5 एकर केळीची बाग होती. जवळपास 100 टन केळी निघाली असते. कारण एक घड 45 ते 50 किलो वजनाचा होता. त्याचे फोटो मी बघितले. 4 दिवसात केळी काढायची होती. व्यापाऱ्याबरोबर सौदा ठरलेला होता. 25,000 रुपये टनानं दर ठरलेला होता. किमान 100 टन केळी निघाली असते म्हणजे 25 लाखाची केळी होती. आणि पावसामध्येच ती बाग सगळी उद्ध्वस्त झाली, वाहून गेली. प्रत्यक्षात तिथं जाऊन बघितल्यानंतर सगळा चिखल आणि चिखलात लोळणारी
केळीची खुटं पडलेली होती. ते जमीन जर स्वच्छ करायचं म्हटलं तर त्या शेतकऱ्याला किमान 30,000 रुपयापेक्षा जास्त खर्च येणार आहे. आणि सरकार वार्षिक पीक म्हणून जर केळी धरली तर त्याला 22,000 रुपये, माझ्या अंदाजानं बहुवार्षिक केळी येतच नाही, ती बागायतीमध्ये येतं आहे, म्हणजे 17,000 रुपये. म्हणजे जमीन स्वच्छ करायला खर्च 30,000 रुपये, सरकार देणार 17,000 रुपये आणि त्याचे 25 लाख गेले ते गेले. तीच परिस्थिती एका द्राक्षबागेची मी बघितली. द्राक्षबागेमध्ये जो उसाचा पालाचा पाचोळा आणि पाचट सगळं जे येऊन त्या मांडवावर चिकटलं होतं ते काढायला त्याला 27,000 रुपये खर्च आला आणि त्याला मिळणार 17-18,000 रुपये. अशी सगळी परिस्थिती विदारक चित्र आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्षनेते होते तेव्हा 2022 साली त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करायची मागणी केलेली होती. आणि नुसतं मागणी केली नाही तर महाराष्ट्रावर झंझावाती दौरे काढून त्यांनी आंदोलन उभा केलेलं होतं. आणि तेच देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्री असताना म्हणतात की ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही, तो मॅन्युअलमध्ये बसत नाही. आम्हाला दुष्काळ पाहिजे झाला आहे. ओला आणि वाळला कसाही असला, कोरडा असो ओला असो, दुष्काळ सरकारनं म्हटलं की मग पीक कर्ज माफ करावं लागतं, विद्यार्थ्यांची शिक्षणाची फी माफ करावी लागते, सरकारी देणी ज्या आहेत त्याच्या वसुलीला स्थगित द्यावी लागते. म्हणून आम्हाला ओला दुष्काळ पाहिजे आहे. तो दुष्काळ सरकारनं जाहीर केला पाहिजे. परंतु मुख्यमंत्री म्हणतायत की तसा दुष्काळ जाहीर करता येत नाही. मग विरोधी पक्षनेते असताना त्यांनी का मागणी केली? त्यांचं पत्र माझ्याकडे आहे. त्यांनी का दिशाभूल केली शेतकऱ्यांची आणि सरकारची सुद्धा? तेव्हा असे सारे विषय असताना विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांची बाजू घ्यायची आणि सत्तेत गेल्यानंतर शेतकऱ्याला विसरायचं, हे राज्यकर्ते करायला लागले आहेत. अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. 2019 साली देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होते आणि त्यावेळी महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली होती. पण त्यावेळच्यापेक्षा जास्त अतिवृष्टी आत्ता झालेली आहे. पण त्यावेळी एक शासन निर्णय 29 ऑगस्ट 2019ला केलेला होता आणि त्या शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांचं 50% जास्त बाधित पीक आहे त्यांना त्या पिकावर काढलेलं पीक कर्ज, मग ते थकीत असो अथवा नसो, पूर्णपणे माफ. आणि ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज काढलेलं नाही त्यांना NDRFचे जे नॉर्म्स आहेत त्याच्या तिप्पट रक्कम, म्हणजे जवळपास 51,000 रुपयाच्या आसपास ऊस पिकाला मिळाले असते. तर एवढं असताना ते दिले गेलं. मग आज तेच मुख्यमंत्री आहेत. तोच शासन निर्णय जो 2019ला काढलेला होता तो 2025ला लागू करा, म्हणजे काही अंशी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. परंतु आज जी काय रक्कम जाहीर केली आहे ती अत्यंत तुटपुंजी आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्याला काहीच मदत होणार नाही. शेतकरी खचलेला आहे. त्यांना रब्बीची पेरणी करायची आहे, बियाण्यासाठी पैसे नाहीत, खतासाठी पैसे नाहीत. हतबल झालेला आहे शेतकरी. पाऊस थांबायचं नाव घेत नाही. काल रात्री आणि प्रचंड पाऊस पडलेला आहे. तेव्हा सरकारकडे पैसा नसेल, कारण अजितदादा म्हणतात की सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. मग दादांना मी एकच प्रश्न विचारतो की अख्ख्या महाराष्ट्राला शक्तिपीठ महामार्ग नको आहे. 12च्या 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आम्हाला तो नको आहे म्हणून सांगितलेला आहे. त्याला एवढा विरोध असताना शेतकऱ्यांच्या नाकावर टिचून तो शक्तिपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न का होतोय? त्याच्यासाठी आत्तापर्यंत सरकारनं जे कर्ज उभा केलंय त्यातलं सगळ्यात महागडं कर्ज 5.8% व्याजाचं 20,000 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. ते कशासाठी? शक्तिपीठ महामार्ग जरा बाजूला ठेवा ना.
नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाला समांतर असणाराच हा रस्ता आहे आणि तो रस्ताच आज पूर्ण क्षमतेनं चालत नाही. त्या रस्त्यावर एका टोलमधून किमान 40 लाख रुपये वसुली अपेक्षित असताना केवळ 8 ते 9 लाख रुपये वसुली व्हायला लागलेली आहे. म्हणजे क्षमतेच्या 25% एक रस्ता असताना चालत असताना त्याच्या शेजारी दुसरा रस्ता काढायचा, ऋण काढून सण साजरा करायचं, 20,000 कोटी रुपयाची तरतूद करायची, तेच पैसे पूरग्रस्तांना द्या ना. तुमच्याकडे पैशाचं नाटक करता येत नसेल तर हे पैसे आणायचे तुम्ही तरतूद केलेलीच आहेत आणि ते पैसे आता पूरग्रस्तांना द्या, दिवाळीच्या आधी द्या. शेतकऱ्याला रब्बीचं काहीतरी पिकाचं नियोजन करता येईल. आणि दिवाळीच्या आधी जर का या सरकारनं शेतकऱ्याला मदत केली नाही तर मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री, तहसीलदार, जिल्हाधिकारी, कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याला आम्ही दिवाळी साजरी करून देणार नाही. आमची दिवाळी काढी तर सगळ्यांचीच दिवाळी काढी, हा आमचा इशारा. खरं तर आज अमित शहा अहिल्यानगरमध्ये आलेले होते आणि ते असं म्हणाले की दिवाळीच्या आधी आम्ही शेतकऱ्यांना मदत करू. मात्र आज त्यांनी काही घोषणा करणं अपेक्षित होतं, ती मात्र केली नाही. पुढच्या तारखा देत आहेत शेतकऱ्यांना मदत. केवळ गर्दी जमवणं, सभा घेणं, भाषण करणं हेच गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही अनुभवलेलं आहे. काही हे आमचं दुप्पट उत्पन्न करणार होते, कर्ज तिप्पट झाली. हे आम्हाला हमीभाव उत्पादन खर्चाच्या 1.5 देणार होते, आहे तो हमीभाव मिळणार झाला आहे. ते आम्हाला 7/12 कोरा करून देणार होते, 7/12 विकायची पाळी आलेली आहे. त्यामुळं यांच्यावर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही. अगदी उदाहरणं द्यायचं झालं तर महाराष्ट्र सारा दुःखात आहे. शेतकरी दररोज 8 शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये शिर्डीला जवळजवळ 2-2.5 कोटी रुपये नुसतं मंडप उभा करून जी मोठी सभा घेतली, त्यात एखाद्या लहान गावातल्या शेतकऱ्यांना पुनर्वसन करता आलं असतं, त्यांना मदत करता आली असते. आणि मग बाकीचा खुर्दा किती खर्च झाला त्याच्यात गणतीच करू नये. एवढा पैसा खर्च, मोठमोठे कार्यक्रम घ्यायचं, एखाद्या हिट चित्रपटासारखं सगळं प्रेझेंटेशन करायचं, इव्हेंट करायचा आणि जनतेला उल्लू बनवायचं, हे धंदे आता बंद करा. प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्न जर सोडवले नाहीत तर हा शेतकरी बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळसारखा कधी पेटून उठेल काय सांगता येत नाही. शेट्टी साहेब, आता तुम्ही बोलताना म्हणलात की जलसंपदा आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाच्या अभावामुळे जिल्ह्याचं एवढं मोठं नुकसान झालं. मग संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करणार का तुम्ही? 100% कारवाई करायला पाहिजे. कारण जे काय वित्तहानी झाली, जीवितहानी झाली, पशुहानी झाली, याला जबाबदार कोण? 7वा 8वा वेतन आयोगाचं प्रमाणे पगार घेतात. एक दिवस जरी लेट झाला पगार तरी त्यांना सहन होत नाही. मग अधिकार कळतात तर जबाबदारी नकोच काय पूर्ण करायला. आणि हे एवढ्यावर मी थांबणार नाही. मी सगळे आकडेवारी गोळा करतोय. वेळ प्रसंग पडला तर आता सर्किट बेंच कोल्हापूरला झालेला आहे. मी न्यायालयात सुद्धा जाणार आहे. कारण या हा निसर्ग निर्मित महापूर नव्हे, याला मानव निर्मित सुद्धा आहे आणि त्यामुळे मी गप्प बसणार नाही. साहेब, मराठवाड्यातील परिस्थितीचा जो राज्य सरकारने अंतिम प्रस्ताव केंद्राकडे अद्याप दिलेला नाहीये. खरं तर राज्य सरकार नेमकं काय करतं हेच कळत नाही. मी आता 4-5 जिल्ह्यामध्ये जाऊन आलो. कुठेही पंचनामे दिसत नाहीत, कुठेही सरकारी अधिकारी फील्डवर दिसत नाही. आणि आमचं सगळं चालू आहे. आकडे फक्त सांगितले जातात, पंचनामे करायचं काम चालू आहे. शेतकऱ्यांना काही माहिती नाही. किती तलाठी सांगतोय की आम्हाला फक्त पाहणी करायला सांगितलंय. असा सगळा सावळा गोंधळ आहे. आणि त्यामुळं नेमकं हे काय करणार, ह्याच्यावर एकच उपाय आहे, सरसकट. कारण स्वतः मुख्यमंत्री सांगतायत की राज्यामध्ये सरासरीपेक्षा 110% अधिक पाऊस पडलेला आहे. आता मग ओला दुष्काळ जाहीर करायला ह्याच्यापेक्षा दुसऱ्या पुराव्याची गरजच काय आता. त्यामुळं ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला दिलासा मिळणार नाही. प्रस्ताव पाठवा, मदत देतो असं देखील म्हणतात अमित शहा. मग आता काय आम्ही हात धरलाय देवेंद्र फडणवीसांचा? नको प्रस्ताव पाठवू नका, जरा थांबा असं म्हटलंय आम्ही. मुख्यमंत्री यांचेच, गृहमंत्री यांचेच. एक म्हणतोय प्रस्ताव पाठवा मदत देतो, एक प्रस्ताव पाठवत नाही. ह्याचा अर्थ काय? मग नॉर्म
बदलले. कसे पीक विम्याचे नावच बदलले. पूर्वीचे जे निकष ठेवले असते तर आज मदत मिळायला मार्ग मोकळा झाला असता. त्याच्यावर ते 3 ट्रिगर जे बदललेले आहेत त्यामुळं हा पीक विमा असून नसल्यासारखा झालेला आहे. त्यामुळं ते 3 ट्रिगर बदलल्यामुळं आता फक्त शेतकऱ्यांनी पैसे द्यायचे. एक प्रकारे विमा कंपन्यांचे लाड करण्यासाठी कदाचित राज्य आणि केंद्र सरकारमधल्या उच्चपदस्थांच्या सुद्धा त्याच्यामध्ये हिस्से असतील. सरळ सरकार मान्य दरोडा या केंद्राने राज्य सरकारच्या तिजोरीवर टाकलेला. कारण यातून काही साध्य होणार नाही. शेतकऱ्याचे पैसे जाणार, राज्य सरकारचे पैसे जाणार, केंद्र सरकारचे पैसे जाणार आणि कुणालाही विम्याच्या माध्यमातून मदत मिळणार नाही असा हा सध्याचा विमा आहे. तुमच्या माध्यमातून मिळण्यासाठी काय जे 3 ट्रिगर बदलले ते आहे तसे ठेवले पाहिजेत. भलेही त्याच्यामध्ये काही गैरप्रकार झाले असतील तर ते कोण केलंय? मंत्र्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांनीच केलेलं आहे. म्हणजे सरकारमधल्याच लोकांनी केलेलं आहे. सामान्य जनतेनं केलेलं नाही आहे, शेतकऱ्यांनी केलेलं नाही आहे. त्यांचे कान धरा ना, त्यांना तुरुंगात टाका. परंतु पीक विमा कशासाठी? रस्त्यावर एखाद्या वाहनाचा अपघात झाला आणि त्यानं जर विमा उतरवला असता तर त्याला भरपाई मिळते. असं पीक विम्याच्या बाबतीत आम्हाला अनुभव का येत नाही? का तो पण विमाच आहे ना. एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती म्हटल्यानंतर आज जर का पूर्वीचे ट्रिगर असते तर सगळ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली असती. केंद्राकडे किंवा राज्याकडे भीक मागायची वेळच शेतकऱ्यावर आली नसती. हे 3 ट्रिगर सरकारनं का बदलले? केवळ या विमा कंपन्यांना नफा कमावता यावा आणि त्या नफ्यामध्ये हिस्सेदारी आपली ठेवता यावी म्हणूनच हे ट्रिगर बदलले आहेत असं माझं स्पष्ट मत आहे. साहेब, गेल्या महिनाभरात राज्याचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री, उपमुख्यमंत्री आणि अनेक खात्याचे मंत्री सोलापूर जिल्ह्यात दौरे येऊन गेले, पण कोणीही ठोस आश्वासन मदतीचं दिलं नाही. इव्हन तुमचे जुने सहकारी सध्या रयत क्रांती समितीचे नेते अक्षरशः शेतकऱ्यांनी हाकलून दिलं त्यांना बांधावरून. त्यांना म्हणजे पाहणी सुद्धा करू दिलं नाही. म्हणजे ही कुठेतरी जनप्रक्षोभ उफाळून येईल असं वाटतं का? मला मात्र 5 जिल्ह्यामध्ये कुणी काही अडवणूक केलेलं नाही. कुणी काही उलटं सुलटं विचारलं नाही. मी पार बांधावर गेलो, चिखलात गेलो, सगळीकडे झालो. मला माझं शेतकऱ्याने आहे त्या परिस्थितीमध्ये स्वागत केलं, घोंगड्यावर बसवलं, चहा पाजला. परंतु कदाचित जुन्या सहकाऱ्यांचा मार्ग बदलला असेल, मला माहीत नाही. पण मला अनुभव आलेला सांगितला मी. मला कुठल्याही शेतकऱ्यानं काही एक शब्द उलट ती माऊली धाराशिवला ती उपोषण सोडायला तयार नव्हती. तिच्या हातापाया पडून बाई ग तुझ्या सासऱ्याचं उत्तर कार्य परवा दिवशी आहे, तुला घराकडे जायला पाहिजे असं सांगून अर्ज विनंती करून तिचं उपोषण संपवून मी इथं आलोय. अमित शहानी असं म्हटलंय आज दुपारी की हे राज्यातलं जे त्रिमूर्ती सरकार जे आहे ते व्यापारी नाहीत परंतु ते व्यापारापेक्षा पण काय म्हटलंय त्यांनी? हे तिघं जे आहेत त्रिमूर्ती ते व्यापारी नाहीत, बनिया नाहीत. बनियापेक्षा जास्त बन्यापेक्षा जास्त म्हणजे मग अदानी अंबानीच म्हणायला पाहिजे त्यांना. आता खरं तर हे सरकारमध्ये जे काही तिघं आहेत ह्यांचा आणि शेतकऱ्याचा काही संबंध आहे का हे तपासायलाच पाहिजे. काही यांना शेतकऱ्याशी देणं घेणं नाही आहे. तसं असतं तर ज्या एकनाथ शिंदे यांच्याकडं सार्वजनिक रस्ते विकास महामंडळ आहे, त्यांनी शेतकऱ्यांच्यावर दडपशाहीचा वरवंटा फिरवून ह्या शक्तीपीठ महामार्ग रेटण्याचा प्रयत्न केला नसता. कारण त्यांनासुद्धा बनियापेक्षाही ते हुशार आहेत. समृद्धीमध्ये किती समृद्धी मिळते हे त्यांना कळालं आहे आणि त्यामुळे शक्तीपीठातनं शक्ती त्यांना आणि देवेंद्र फडणवीसांना घ्यायची आहे म्हणून तो रेटायचं चालू आहे. अजितदादांच्या लीला काय वर्णाव्यात? ते एकापेक्षा म्हणजे एका बाजूला म्हणतात की सगळी नाटकं करता येतात पण पैशाचं नाटक करता येत नाही. आणि म्हणून आता काय केलेलं त्यांनी शेतकऱ्याच्या ऊसाच्या बिलातून 15 रुपये कापून घ्यावेत असा आदेश काढला आहे. कारण त्या मंत्री समितीचे अध्यक्ष तेच आहेत, स्वतः मंत्री समितीचे अध्यक्ष झाले आणि अशा पद्धतीचा हा औरंगजेबी जिजिया कर शेतकऱ्यांच्यावर लावला. वास्तविक पाहता अतिवृष्टीचा फटका ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा बसलेला आहे. यावर्षी कुठलाही कारखाना 3 महिने सुद्धा चालू शकत नाही इतकी ऊसाची कमतरता आहे. सगळ्यांनी विस्तारीकरण करून क्रशिंग कॅपॅसिटी वाढवली आहे आणि गेल्या वर्षाच्या तुलनेनं यावर्षी एकरी ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे.
ऊसाचं उत्पादन घटायचं कारण 10 मे पासून आज अखेरपर्यंत अपवादानंच सूर्यदर्शन झालेलं आहे आणि सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं अन्न तयार करण्याची प्रक्रिया जी आहे ऊसातली ती मंदावली आणि त्यामुळे एकरी 7 ते 10 टनाचा ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर पैशात हिशेब करायचा झाला तर एकरी 30,000 रुपये शेतकऱ्याला उत्पादन घटल्यामुळे फटका बसला आहे. आणि त्यात अजितदादांचा हा जिजिया कर 15 रुपये टनाला हा बसलेला आहे. त्यात ही बघा दलाली कशी, सरकार दलाल आहे काय, खरोखरच अमित शहा म्हटले ते बरोबरच आहे. हे बनियापेक्षाही वरचे आहेत, कारण कापून घेतले 15 आणि पूरग्रस्तांना त्यातले 5च, म्हणजे 70% कमिशन. पुरावाच दिला देतो ना. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर असताना एका शेतकऱ्यांनी प्रश्न विचारल्यावर त्यांना ते राजकारण करू नका किंवा असं ते शेतकऱ्याला उचलून लातूर जिल्ह्यातल्या उजनी गावातला कोळी नावाचा तो शेतकरी आहे आणि मी आता त्याचा सत्कार करूनच आलो येताना. शाबाश पट्ट्या म्हटलं, या महाराष्ट्रातला कुणीतरी एक आहे मुख्यमंत्र्याला जाब विचारणारा. खरं तर तो एक सामान्य शेतकरी आहे. तो काही कुठल्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही, काही नाही. ज्यावेळी मुख्यमंत्री आले त्यावेळी त्याच्या शेतामध्ये जवळजवळ 17 ते 18 फूट पाणी होतं आणि त्यामुळं त्या 17-18 फूट पाण्याखाली दबलेल्या पिकाची त्याला काळजी होती आणि त्या काळजीतून त्यानं जर मुख्यमंत्र्याला तसा प्रश्न विचारलेला असेल तर ते काय गैर नाही आहे. राजकारण मुख्यमंत्र्यांच्याच डोक्यामध्ये आहे आणि नसेल तर मग त्यांनी एकदा सांगावं की 2022ला ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून सगळं महाराष्ट्र पेटवला, ते राजकारण नव्हतं का? मग आता ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही, मॅन्युअलमध्ये बसत नाही असं मुख्यमंत्री म्हणतात, हे राजकारण नाही का? तुम्ही सगळे काटा मारता आणि काटा मारून सुद्धा सरकारला 15 रुपये देत नाही, 2.5 लाख काहीतरी 25 लाख मागितले ते 25 लाख देत नाही, तुमचं सगळ्याचं रेकॉर्ड माझ्याकडे आहे असं म्हणतात, हे राजकारण नव्हे का? कारण मग मुख्यमंत्र्यांना माहिती, मी तर 2014 साली यांना सगळे मुख्यमंत्री झाल्या सगळे पुरावे दिले, ते पुरावे कुठे गेले मला माहीत नाही, पण ज्यांच्या विरोधातले पुरावे होते ते सगळे भाजपमध्ये गेले, ते तेवढं मी 10 वर्षात बघितलं. आणि ते पुरावे एवढे यांच्याकडे पुरावे होते, काटा मारतात, मग तर तरीसुद्धा यांनी त्यांच्यावर कारवाई का केली नाही? आम्ही सातत्यानं घसा फोडून सांगतोय, महाराष्ट्रातल्या सगळ्या साखर कारखान्यांचे काटे ऑनलाईन करात, म्हणजे काटामारीला चाप बसेल. आज AI टेक्नॉलॉजीचं सगळं उदो करतात. AI टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून काटामारीवर आणि रिकव्हरी चोरीवर सहजगत्या नियंत्रण आणता येतं. AI साठी सरकारनं 500 कोटी रुपयाची तरतूद केली आहे. मग काटामारी आणि रिकव्हरी चोरीचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश का केला नाही? यांच्या कारखान्याला ऊस कमी पडतो म्हणून फक्त उत्पादन वाढीसाठी त्यांना AI पाहिजे, काटामारी आणि रिकव्हरी चोरीवर ह्यांना AI का नको? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मग मुख्यमंत्र्यांना काटामारी माहिती होतं तर मग त्यांच्यावर कारवाई का करत नाही? हे मुख्यमंत्री राजकारण करतायत. कारण आम्ही संघर्ष करून हायकोर्टातून एक रकमी FRPचा निर्णय आणलेला होता. राज्य साखर संघानं त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अपील केलं असतं तर मी समजू शकलो असतो, कारण ते साखर कारखानदारांची संघटना आहे. पण राज्य सरकार आमच्या विरोधात गेलं. महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये कोण गेलं? तर राज्य सरकार गेलं. मग राजकारण कोण करतंय सांगा आता? तुम्ही म्हणताय यांचा शेतकऱ्यांचा काही संबंध नाही, पण अजित पवार सारखं म्हणतात की मी सुद्धा शेतकरी आहे, एकनाथ शिंदे काय झालं तर दरे गावात शेती करायला निघून जातात, हे काय चाललंय? दिखावा आहे. आता घात आल्यानंतर काही आमच्या आता अडसाली ऊसाच्या लागणी आहेत, त्याची भरणी करायची वेळ आली आहे, तेघांनाही भरणीला बोलवतो, बघतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत पुढील काही महिन्यात, तर शेतकरी स्वाभिमानी संघटना पक्षामुळे काय पहिल्यांदा आमच्या डोळ्यासमोर आहे ते शेतकऱ्याचं हे जे कर्जमाफीतून मुक्तता, बाकीचे हे जे पूरग्रस्तांना मदत, यासाठी आम्ही पहिल्यांदा लढा उभा करतोय आणि त्यातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतोय. पण चळवळीची ताकद वाढवायची असेल तर दीर्घकाळ चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एखाद्या सभागृहात जर पाठवलं
तर आपोआपच चळवळीची ताकद वाढते. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं 20-25 वर्षामध्ये अनुभव घेतलेला आहे. आणि त्यामुळं जे आमचे कार्यकर्ते दीर्घकाळापासून काम करत आहेत, शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र आहेत, त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत. पूर्वीसारखी तुमची आंदोलनं आता होताना दिसत नाही. पूर्वीसारखी आंदोलनं होत नाहीत का, याचं कारण शेतकरी सुद्धा पूर्वीसारखे वागत नाही आहेत, हे आहे. या सरकारविषयी तुमच्याविषयी सॉफ्ट करणार आहे का? सॉफ्ट करणार असतं तर मगाशी बोललो एवढं बोललो असतो का? या मुद्द्यावर एखादं मोठं आंदोलन तुम्ही शेतकरी वागत नाही, नेमकं काय झालं? शेतकरी काय वागत नाही, काय झालं? असं आहे की जीवावर उदार होऊन कार्यकर्ते काम करतात, अनेकांना अंगावर घेतात, पोलिसांच्या लाट्या काठ्या खातात, पण त्याला शेतकऱ्यांच्याकडून जेवढा प्रतिसाद मिळाला पाहिजे तो मिळताना दिसत नाही. पण तरीसुद्धा आम्ही उमेद सोडलेली नाही, कारण शेतकऱ्यांच्याही काही अडचणी आहेत, त्यांनाही त्रास होतो हे समजून घेऊन आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतो आहे. आणि आंदोलनाचं म्हटलं तर मी आत्ता मगाशीच इशारा दिलेला आहे की महापूरग्रस्त आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जर दिवाळीपूर्वी मदत दिली गेली नाही आणि त्यांची दिवाळी चांगली झाली नाही तर आम्ही कुणाचीच दिवाळी चांगली होऊन देणार नाही. नुकसान भरपाई किती वेळा पाहिजे अशी मागणी आपली? मी आत्ताच सांगितलं की 2019चा जो शासन निर्णय आहे त्याची अंमलबजावणी केली तरी चालेल. आम्हाला पाहिजेत 50,000 रुपये एकरी, पण किमान 2019 प्रमाणे तरी द्या. शेजारी कर्नाटक आणि मध्य प्रदेश महाराष्ट्रापेक्षा जास्त जाहीर केलंय. याचं कारण पंजाबनंही केलेलं आहे. पंजाबनं सगळ्यात जास्त केलेलं आहे. खरं तर पंजाबचा GDP हा महाराष्ट्राच्या GDPच्या 30% सुद्धा नाही, तरीसुद्धा महाराष्ट्रापेक्षा पंजाबचं सरकार त्यांना जास्त देतं आणि केंद्र सरकारसुद्धा पंजाबला भरीव मदत करतं. याचं एकमेव कारण हे आहे की पंजाबचा शेतकरी खवळला की थेट दिल्लीत शिरतो आणि त्याला सरकार घाबरतं. विरोधी पक्षाचं सरकार असूनसुद्धा केंद्र सरकार तिथं मदत करतं. बिहारमध्ये मदत जास्त दिली महाराष्ट्रापेक्षा. याचं कारण बिहारच्या निवडणुका आहेत आणि म्हणून निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तिथं जास्त दिलं. आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला केंद्र सरकार गृहीत धरतं. खरं तर देशात सगळ्यात जास्त GST केंद्राला देणारं महाराष्ट्र राज्य आहे, पण या महाराष्ट्राला अशा प्रकारची केंद्राकडनं वागणूक मिळूनसुद्धा आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तिथं ताटमानेनं की आपला हक्क मागत नाही तर अर्जवानं विनंत्या करत बसतात आणि त्यांना कुणीही तिथं विचारत नाही. शेट्टी साहेब, सरकार आरक्षणाच्या बाबतीत गुरफटले असं वाटतं का? वेगवेगळ्या जाती धर्माच्या बाबतीत जी आंदोलनं सुरू आहेत राज्यभरात, खरं तर जे मूळ प्रश्न आहेत त्या प्रश्नावरला फाटा फोडण्यासाठी, दिशाभूल करण्यासाठी सरकारनं काही माणसाशी तयार केलेले आहेत आणि ते अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य करून जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण करतात आणि त्यातच सगळ्यांचं लक्ष केंद्रित केलं. अगदी माध्यमातसुद्धा त्याला अपवाद नाहीत आणि सगळं लक्ष तिकडे केंद्रित होतं आणि जनतेचे जे मूळ प्रश्न आहेत ते मात्र बाजूला पडतात. तुम्हाला मी सांगतो, आज बेरोजगारांची जी टक्केवारी आहे ही इतिहासामध्ये सगळ्यात जास्त सध्याच्या काळात आहे, पण या विषयावर कुठेही चर्चा होत नाही. सुशिक्षित बेरोजगारांचे तांडेच्या तांडे फिरतायत, त्यामुळं पोरांची लग्न होईनात. 45 वर्ष झालं तरी पोरांची लग्न होईनात अशी अवस्था झालेली आहे. स्त्रिया सुरक्षित नाहीत, कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावानं बोंब सुरू झालेला आहे, पण तिथं त्याच्यावर चर्चा गांभीर्यानं होत नाही. मी तुम्हाला अजून एका गोष्टी, आतापर्यंत आम्ही ऐकायचो पंजाबमध्ये अंमली पदार्थांचा सुळसुळाट झाला आहे, पण आज महाराष्ट्रातली खेडीसुद्धा त्याच्यापासून बाजूला राहिली नाहीत. खेड्यातलीच 17 ते 18 वर्षाची पोरं आज व्यसनाच्या अधीन झालेले आहेत, पण याच्याकडं सरकारचं लक्ष नाही आणि कुणाचंच लक्ष नाही आहे. 20-22 वर्षाची पोरं एकमेकाचा खून पाडायला लागल्यात, असं चित्र तयार झालेलं आहे. आणि शेतकऱ्यांचं तर काय बोलायचंच कारण, गेली 3 महिने झालं सातत्यानं पाऊस पडतोय. ग्रामीण भागामध्ये राहणारा जो शेतमजूर आहे त्याच्या हाताला काम नाही, ह्याच्यावर चर्चाच होताना दिसत नाही आणि चर्चा भलत्याच गोष्टीवर व्हायला लागलेल्या आहेत. नेमके कोण लोक आहेत? सगळ्यांना माहिती आहे कोण आहेत ते. मनोज जरांगे पाटील आहेत, लक्ष्मण हाके आहेत, कोण आहेत?
सरकारच्या पुरस्कारानं काही लोक असे वादग्रस्त वक्तव्य करणारी माणसं कोण आहेत ते सगळ्यांना माहीत आहे. बरं साहेब, तुमच्या पूर्वाश्रमीचे सहकारी सदाभाऊ खोत असं म्हणतात की देवेंद्र फडणवीस हे आमचं, त्यांच्यासाठी आम्ही प्राण देखील पणाला लावू, ते आमच्या सौभाग्याचं लेण आहे. कसं पाहताय या वक्तव्याकडे? ज्यांना ज्यांना द्यायचं आहे ते प्राण देऊन टाका म्हणावं लवकर. महाराष्ट्र मोकळा होईल लवकर. म्हणूनच नाही, पहिला प्राण देऊन टाका म्हणावं, कुणाकुणाला द्यायचं ते. आम्ही त्यांनी आम्हालाही त्यांची निष्ठा जरा तपासायची आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतायत की आम्ही जे काटा मारणारे कारखाने आहेत ते आम्ही शोधलेले आहेत आणि त्याची यादी शरद पवारांना देणार आहे. तर कदाचित तुम्ही जे पुरावे दिलेले 2014ला तेच ते शरद पवारांकडे सुपूर्द करणार की काय? नाही, पवारांना कशाला देताय? पवार आता कुठं सत्तेत आहेत? अमित शहाना द्या, तुम्ही कारवाई करा. आणि तुमच्या अवतीभोवती आहेत त्यांचं काय करणार? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.